भूगोल विषयाचं काय महत्त्व आहे, कसं आपण तयारी करणं गरजेचं आहे, कोणकोणते आपल्यासाठी महत्त्वाचे घटक असणार आहेत, मग त्यांची तयारी कशी करायची आहे, ते लक्षात कसं ठेवायचं, प्रश्न कसे सोडवायचे, अशा अनेक अंगाने आपण काय करणार आहोत या विषयाची माहिती घेणार आहोत। तुमच्यासाठी तुमच्या यशामध्ये भागीदार होता यावं या उद्देशाने ही बॅच आपण घेऊन आलेलो आहोत। या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाची बॅच असणार आहे। 90 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा पूर्ण करून घ्यायचा आहे। आजचं जे सेशन असेल ते म्हणजे तयारी भूगोल या विषयाची। चला तर मग जाऊया आता आपल्या भूगोलाकडे। काय आहे भूगोल? आपलं जे सेशन असणार आहे किंवा जे लेक्चर असणार आहे ते आता तुम्हाला विषय तर समोर दिसतोयच, तयारी भूगोल विषयाची फोकस बॅच। कशासाठी? 28 सप्टेंबर 2025 रोजी जे आपली नव्या पॅटर्न प्रमाणे राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी तुमच्या यशामध्ये भागीदार होता यावं या उद्देशाने ही बॅच आपण घेऊन आलेलो आहोत। ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाची बॅच असणार आहे। 90 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा पूर्ण करून घ्यायचा आहे। आपले जेवढे काही 7 विषय आहेत ना आपले, त्या 7ही विषयांना परिपूर्ण बनवायचं आहे। त्यांची रिव्हिजन, सर्व गोष्टी आपल्याला इथं काय काय करायचं आहे, काय काय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर त्या दृष्टिकोनातून असणारी ही बॅच आहे। आता यामध्ये मग मी पुढे आता बोलेल ते म्हणजे भूगोल या विषयाबद्दल। भूगोल विषयाचं काय महत्त्व आहे, कसं आपण तयारी करणं गरजेचं आहे, कोणकोणते आपल्यासाठी महत्त्वाचे घटक असणार आहेत, मग त्यांची तयारी कशी करायची आहे, ते लक्षात कसं ठेवायचं, प्रश्न कसे सोडवायचे, अशा अनेक अंगाने आपण काय करणार आहोत या विषयाची माहिती घेणार आहोत। ओके, तर आजचं जे सेशन असेल ते म्हणजे तयारी भूगोल या विषयाची। त्यानंतर उद्या असणार आहे राज्यशास्त्र, त्यानंतर सीसॅट अर्थशास्त्र, चालू घडामोडी। ओके, आणि शेवटी असेल अमोल सरांचं पूर्व परीक्षा आणि वेळेचे व्यवस्थापन। हे अशा पद्धतीने आपले हे 7 दिवसाचे आपले हे डेमो सुरू राहणार आहेत, 6 दिवसाचे। ओके, चला तर मग जाऊया आता आपल्या भूगोलाकडे। काय आहे भूगोल, काय नाही आहे ते पण पाहूया। आता सर्वप्रथम आपल्याला अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे। आता इथं मुद्दामून मी 7ही विषयांचा अभ्यासक्रम घेतलेला आहे। जसे की आपला चालू घडामोडी असेल, त्यानंतर इतिहास असेल, इथं आपला भूगोल असेल 3ऱ्या क्रमांकावरती स्टार मार्क करून ठेवतोय। त्यानंतर आपलं राज्यशास्त्र, पॉलिटी ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर इकॉनॉमिक्स, त्यानंतर पर्यावरण आणि इतर असे हे घटक असतील, आणि त्यानंतर शेवटी असणार आहे सामान्य विज्ञान, सायन्स आणि टेक। यामध्ये आपला जो विषय आहे तो म्हणजे भूगोल। 3ऱ्या क्रमांकावरती काय सांगितलं, एका ओळीमध्ये सिलेबस कव्हर केलेला आहे। महाराष्ट्र, भारत, जगाचा भूगोल, त्यामध्ये परत महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, किंवा असं म्हणूया सर्व भूगोलालाच कव्हर करण्याचा प्रयत्न इथे केलेला आपल्याला दिसून येतोय। आता तसं हा सिलेबस एका ओळीमध्ये दिसतो। आता आणखीन मी तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस दाखवतो काय आहे, पण त्या अगोदर ना या सिलेबसच्या एका ओळीवर आणि पुढे जो येणारा डिटेल सिलेबस आहे त्याच्याकडे जाण्या अगोदर यापूर्वी भूगोल या विषयावरती आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत, कशा पद्धतीने विचारलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूया। भूगोलाला सर्वसामान्यपणे 15 प्रश्न हे प्रत्येक वर्षी येतात, फिक्स आहे। ह्यामध्ये काही चेंजेस झालेले नाहीत आणि हे पुढेही होणार नाही, कारण जरी मुख्य परीक्षेची परीक्षा पद्धती बदललेली असली तरी पूर्व परीक्षा ही त्याच जुन्या स्वरूपानुसार असणार आहे, हे एवढं निश्चित आहे। ओके, आता या सिलेबस या PYQचं म्हणतो मी, या PYQचं जे विश्लेषण आहे ते इथं मी केलेलं आहे। त्यावरून तुमच्या लक्षात येईल की अरे कशा कशा पद्धतीने आयोग देखील काय झालेला आहे, बदलत गेलेला आहे। ओके, आता इथं 2018 पासून जे मी PYQ घेतलेले आहेत त्याचं विभाजन मी डिरेक्टली 3 भागामध्ये केलेलं आहे, जग, भारत आणि महाराष्ट्र। जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, आणि त्या वर्षी आलेल्या प्रश्नांची संख्या हे इथं आपण पाहायचं। 2018 सालीचा जर आपण विचार केला तर जगाच्या भूगोलावरती, आता जग म्हणजे काही यामध्ये पृथ्वीशी निगडीत असणारे जे काही इतर घटक आहेत त्या सर्वांना इथं मी कव्हर केलेलं आहे। इथं 13 प्रश्न आपल्याला दिसतात आणि भारतावरती फक्त 2च प्रश्न आलेले आहेत। किती? 2 प्रश्न।
आणि महाराष्ट्र तर भोपळा, शून्य, प्रश्नच नाहीये. ओके, आता माइंडसेट पण आपला कसा सेट होतो ते पण लक्षात घ्यायचं. पुढे सांगतो की आपण एक्झॅक्टली चुका काय करतो, कशामुळे आपल्याला भूगोलामध्ये मार्क्स कमी येतात, किंवा कधी आपल्याला अशी भीती वाटते ना की अरे नाही, हे वाचू, जगाचा भूगोल वाचू की भारताचा वाचू की महाराष्ट्राचा वाचू. आजपर्यंतचं एक रेकॉर्ड आहे, म्हणजे जे आपले सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्यांना भूगोल म्हणल्यानंतर ना त्यांच्या डोळ्यासमोर एकच घटक उभा राहतो. खास करून राज्यसेवेचा भूगोल म्हणलं की त्यांना फक्त दिसतो तो म्हणजे भारताचा भूगोल, आणि त्यांचा अभ्यास जो आहे त्या भारताच्या भूगोलाच्या अवतीभोवतीच कुठेतरी फिरत राहतो. कारण का आपल्याला एकच लक्षात, म्हणजे आपण स्वतः अनालिसिस केलेलं नाहीये म्हणा, किंवा जरी कोणी सांगितलेलं IQ गोष्टी याच्यावरती लक्ष देऊन म्हणा, की आपल्याला वाटतं नाही भारताचा भूगोल हा खूप इम्पॉर्टंट आहे. हो आहे, पण तेवढाच जगाचाही आहे आणि तेवढाच महाराष्ट्राचाही आहे. इथे एक एक मार्क्सने आपला रिझल्ट जातो. सो मग ते एक एक मार्क्स आपण असेच का घालवायचे, तेही आपलं तुम्हाला सांगणार आहे की घालवायचे नाहीत, आपल्याला मिळवायचे. आपल्याला ते मार्क्स मिळवायचे आहेत. मग कसे मिळवतील, काय करतील, मग त्यासाठी आपल्याला हे टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टींचं आपल्याला काय पाहिजे, आपल्याकडे नियोजन पाहिजे, तरच ते साध्य होणार आहे. नाहीतर असं ते साध्य होणं शक्य नाहीये, हे लक्षात घ्या. त्यानंतर 2019 कडे जाऊया. 19 मध्ये जगाच्या भूगोलावरती 8 प्रश्न होते, भारतावरती 3 प्रश्न होते भारताच्या भूगोलावरती, आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती 4 प्रश्न होते. आता बघा, इथं 0 आणि डिरेक्टली इथं काय केलं, 4 प्रश्न आले. इथं 2, इथं 1 प्रश्न वाढलं. येतं लक्षात. इथं वेटेज कुणाला दिलं, इथं याला आणि याला वेटेज दिलं. तसंच 2020चा जर आपण विचार केला तर जगाच्या भूगोलावरती 6, भारताच्या भूगोलावरती 5 आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती 4 प्रश्न. 2021 मध्ये जगाच्या भूगोलावरती 7, भारताच्या भूगोलावरती 7 आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती 1 प्रश्न आहे. दोघांना इक्वलंट केलेलं इथं. त्यानंतर 2022चा जर आपण विचार केला तर जगाच्या भूगोलावरती 6, भारताच्या भूगोलावरती 6 आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती 3. परत पॅरलली इथं दोघांना इथं आणि महाराष्ट्राला पण वेटेज वाढलेले. त्यानंतर 2023 6 प्रश्न जगाच्या भूगोलावरती, 6 प्रश्न भारताच्या भूगोलावरती आणि 3 प्रश्न परत महाराष्ट्राच्या भूगोलावरती. आणि 2024चा जर आपण विचार केला, एक झलक दाखवली आयोगाने की नाही, तुम्ही आता असं नाही म्हणू शकत की नाही भारताचा भूगोल स्किप करतो, महाराष्ट्रच करतो, जगच करतो, किंवा जग स्किप करतो, भारतच करतो आणि महाराष्ट्रच करतो, असं कुठलं स्किप करता येणार नाही. का तर बघा, 2024 मध्ये जगाच्या भूगोलावरती 5 प्रश्न आहेत, भारताच्या भूगोलावरती 5 आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती पण 5 प्रश्न आहेत. म्हणजे सरासरी 15 प्रश्न तर हे फिक्सच आहेत, सरासरी म्हणणारच नाही, फिक्स 15 प्रश्न आहेत. आणि सरासरी तुम्हाला एक लक्षात येईल की जे वेटेज सुरुवातीच्या काही काळामध्ये जगाच्या भूगोलाला थोडंसं जास्त होतं, ते वेटेज हळूहळू काय झालेलं, कमी झालेलं आहे. भारताचं आणि महाराष्ट्राचं वेटेज काय केलेलं आहे, वाढवत नेलेलं आहे. म्हणजे काय, तिन्ही जे काही आपल्याला मुद्दे अभ्यासायचे आहेत, जगाचा भूगोलही अभ्यासायचा आहे, भारताचाही अभ्यासायचा आहे, आणि त्याचबरोबरीने काय करायचं आहे, आपल्याला महाराष्ट्राचा भूगोलही अभ्यासाचा आहे. या तिन्हींचाही अभ्यास करायचा आपल्याला, तरच आपण पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो. आता पैकीच्या गुणांचा जर आपण विषय घेतला, किंवा आपण असं ठरवलं की नाही मला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत, मिळतात, मी म्हणत नाही की मिळणार नाहीत, मिळतात. पण सेफ आपल्याला जर फिक्स, म्हणजे सेफ म्हणण्यापेक्षा फिक्स म्हणूया, आपल्याला फिक्स किती मिळू शकतात, तर 13 तरी गुण, म्हणजे 13 बीट जे आहेत त्या कुठेही गेलेले नाहीयेत. 13 प्रश्न हे 100% बरोबर येतात, म्हणजे येतातच. एखादा प्रश्न आपण सिली मिस्टेकला वगैरे सोडून देऊया की झाली सिली मिस्टेक वगैरे, होतं कधी कधी, अशा घडतात घटना, नाही झाली तर मग 14 आहेच. पण एखादा प्रश्न असा येतो ना की थोडासा तो आउट ऑफ सिलेबस किंवा कुठून तरी असाच वेगळा आल्यासारखं वाटतं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आता आपण राज्यसेवेला फोकस करत असताना आपण जगावरती तेवढंच फोकस करतो, भारतावरती तेवढं करतो, महाराष्ट्रावरती तेवढंच करतो. पण काय होतं, एखादा प्रश्न हा असा असतो, आता उदाहरणार्थ नंदुरबार मधल्या तालुक्यांचा सिक्वेन्स विचारला होता काही परीक्षेमध्ये, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला. मग आता असा प्रश्न आपल्याला हा स्किपच करावा लागेल. किंवा कधी कधी असेही प्रश्न विचारले जातात की ह्याचा जनक कोण आहे, ह्याचं हे काय झालं, त्याचं ते काय झालं, किंवा असे काही प्रश्न की जे
थोडस वेगळे, थोडस ट्रॅक सोडून बाहेर गेल्यासारखे वाटतं. असा एखादा प्रश्न आपण सोडून देऊयात. पण नाहीच, जर तसा प्रश्न नाही आला तर मग 15च्या 15 बीट आपल्या हे बरोबरच येणार, हे निश्चित आहे. पण शुअर कुठपर्यंत आहे आपण? 13च्या खाली आपल्याला जायचंच नाही. 13 दोन्ही 26, म्हणजे 26 मार्क 100% फिक्स करून ठेवायचे आणि मिळतात. भूगोलामध्ये प्रश्न हे असे सहज मार्क्स मिळतात. कसे मिळतात तर आता जे पुढे सांगणार आहे त्यावरून लक्षात येईल की हा हे 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 एवढं करायचं, फापड पसारा करायचा नाहीये, वेळ कमी आहे, वेळेचं नियोजन करायचं आहे. या 90 दिवसामध्ये ह्याला बसवायचंय, त्याच्यानंतरच्या पुढच्या दिवसाचं जे काही आपले बॅच झाल्यानंतरचे जे काही पुढचे शिल्लक राहिलेले दिवस असतील त्याचीही स्ट्रॅटेजी सांगायची, सर्व काही करणार. ओके, आता एकंदरीत लक्षात आलं की अरे नाही, इथं महाराष्ट्र स्किप करून चालणार नाही. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी मित्र काय करतात, महाराष्ट्राला स्किपच करतात, जग आणि भारतावरती लक्ष देतात. पण जगाच्या भूगोलामध्ये पण एक्झॅक्टली काय करायचं तेही कळत नाही. भारतामध्ये करतो व्यवस्थित, संपूर्ण भारताचा भूगोल जो आहे तो अगदी व्यवस्थित करतो आपण, नाही असं नाही. परंतु कुठंतरी आपल्याला हे भान ठेवणं गरजेचं आहे की अरे फक्त एकाच घटकावरती फोकस करून नाही चालणार. मला जर माझा स्कोअर वाढवायचा असेल तर सर्वांग अभ्यास करणं गरजेचं आहे. सर्वांग करायचं म्हणून काय करायचं, घेतलं एखादं पुस्तक, उचललं, स्टार्ट टू एंड वाचत बसलो, नाही जमणार, कारण महिना जाईल त्यामध्ये. वेळेचं पण भान असणं गरजेचं आहे. बरं एवढंच करून चालणार आहे का नुसता अभ्यास करून? नाही, यासोबत आपल्याला PYQ करायचे आहेत, MCQ करायचे आहेत, टेस्ट द्यायचे आहे. या सर्व गोष्टी करून आपल्याला स्वतःच इव्हॅल्युएशन करायचं आहे, आपल्याला जज करायचं की अरे मी कुठपर्यंत माझी तयारी झालेली आहे, काय काय माझं राहिलेलं आहे. या सर्व गोष्टी कराव्या लागतील तरच मग मी म्हणतोय तसं घडणार आहे. म्हणजे 15 पैकी 13 तरी मगच बरोबर येणार आहेत. येते लक्षात? तर ह्या गोष्टी कराव्याच लागतील आपल्याला. आता अभ्यासक्रम, एक ओळीतला अभ्यासक्रम आता डिटेलमध्ये कसा आहे तो पहा. आता जगाच्या प्राकृतिक भूगोलाचा जर आपण विचार केला किंवा जगाच्या भूगोलाचा विचार केला तर प्राकृतिक जग बघा, ज्वालामुखी, महासागर, पर्वत, नद्या, हवामान, पर्जन्य, हवामान विभाग, एवढं करायचंय का? यावरती प्रश्न आहेत का? आहेत ना, काही मोजके घटक आहेत की त्यावरती नेहमी रिपीट प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. पण डिटेलमध्ये जर तुम्ही आता बसलात घेऊन पुस्तक, PYQ नाही पाहिले किंवा आणखीन कोणाचं मार्गदर्शन नाही घेतलं तर मग तुम्ही काय करणार, हे स्टार्ट टू एंड चलो जाऊ द्या. बरं हे करत असताना पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे ना, तरच मग तुमचा तो सिलेबस पटकन कव्हर होणार आहे, ते पटकन त्या गोष्टी लक्षात पण राहणार आहेत. येतं लक्षात? त्यानंतर पुढे आता जगातील आणखीन विभागांचा विचार केला तर जगातील 7 खंड, क्षेत्रफळ व देश, आता देश करायची गरज नाही पण आहे ते. हवामान असेल, पर्वत व शिखरे असतील, पठारे असतील, मैदाने असतील, मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या असेल. आता जगाची लोकसंख्या करायची का? नाही. मग आणखीन पुढे भारताचा भूगोल, भारताचं स्थान असेल, अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, क्षेत्रफळ, भूसीमा, जलसीमा करायचे का? कराव्याच लागतील. त्यानंतर प्राकृतिक विभाग असतील, पर्वत असतील, पठार असतील, नद्या असतील, खनिज असतील, पर्जन्य व तापमान असेल, हवामानशास्त्र म्हणण्यापेक्षा आपण हवामान विभाग म्हणूया याला, हवामान विभाग असतील, वनं असतील, हेही करायचंय आपल्याला डिटेल सिलेबस मध्ये. ओके. त्यानंतर मानवीय सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्या वाढीचा दर, लिंग, गुणोत्तर, घनता, साक्षरता, स्थलांतर, शहरी ग्रामीण वस्ती व झोपडपट्टी, आदिवासी जमाती, परिणामकारक घटक यांच्यावरती असणारे काही घटक आहेत की ज्यांचा परिणाम होतो, अशा सर्व गोष्टी. त्यानंतर महाराष्ट्राचे स्थान, अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय विस्तार, क्षेत्रफळ, प्रशासकीय विभाग, जिल्हे व तालुके करायचंय का? आता भूगोलामध्ये आहे तर करावंच लागणार. आता महाराष्ट्र मी सांगितलं करावंच लागणार ना. प्राकृतिक विभाग असतील, पर्वत शिखरे असतील, नद्या, धरणं असतील, खाड्या असतील, पठार निर्मिती असेल, पर्जन्य असेल, वन असेल, हवामान असेल. आता मलाच दम लागला इथं वाचून, तर मग आपल्याला आणखीन जम लागणार जास्त. मग काय करायचं काय सांगतो ना काय करायचं. जे आपण PYQचं विश्लेषण पाहिलं ना, याला लक्षात ठेवायचं. आता हे जे विश्लेषण पाहिलं, हे विश्लेषण याच्यातले काही महत्वाचे घटक आहेत, ते घटक प्रश्न कुठं येतात, काय येतात, ते आता मी तुम्हाला सांगतो की कसे प्रश्न येतात, कुठे येतात, काय होतं, त्यावरती एक नजर टाकूया. ओके. आता प्राकृतिक भूगोल, आता इथून प्रश्न मी सांगणार. आता PYQ कसे विश्लेषण करणार आहे, काय काय करणार आहे,
आपल्याला काय करायचं आहे, कुठं कुठं कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा आहे ते आता निवांत इथं पाहूया. आता प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोलाला आपण सुरुवात केली. पृथ्वीच्या संदर्भातली आपण माहिती पाहिली. काय आहे? पृथ्वीचे अंतरंग. आता 2 वेळेस प्रश्न आलेला आहे पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी किंवा हे सूर्यमाले संबंधित सूर्यमालेच्या उत्पत्ती संबंधीच जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, वेगवेगळ्या विचारवंतांनी सिद्धांत मांडलेले आहेत, त्या सिद्धांतावरती प्रश्न विचारलेले आहेत की कोणता सिद्धांत कोणी मांडला. आता लक्षात घ्या, आपण चुका काय करतो. आता आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कोणी कोणता सिद्धांत मांडला, कोणत्या विचारवंताने कोणता सिद्धांत मांडलेला आहे. जोड्या लावायला किंवा डिरेक्टली एखादा विचारू शकतात प्रश्न. ऑलरेडी 2 वेळेस येऊन गेलेला आहे, रिपीट झालेला आहे, ऍज इट इज तसाच प्रश्न रिपीट झालेला आहे. PYQचं ते एक आणखीन एक महत्व असतं की PYQ जर आपण करत राहू तर आपल्याला 1-2 प्रश्न तर रिपीट झालेले दिसतात, ऍज इट इज नाहीतरी थोड्याफार फरकाने शब्दरचना वाक्यरचना बदलून तेच प्रश्न आलेले दिसतात. सो तिथे एक आपल्याला तो बेनिफिट मिळतो. सो सुरुवात तिथून करायची. त्यानंतर पृथ्वीचं अंतरंगामध्ये आपण आलो की अशा प्रकारची आपल्याला रचना दिसते. आता हे आपल्याला माहिती आहे की पृष्ठभागापासून ते गाभ्यापर्यंत किंवा केंद्रापर्यंत किती किलोमीटर कसे कसे भाग केलेले आहेत हे तर माहिती पाहिजेच. प्लस प्रश्न कसे येतात तर हा घटक कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे, कोणत्या प्रकारचे धातू यामध्ये अधिक आढळतात, अशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. सो ते आपल्याला करायचंय. यावरती प्रश्न आलेले आहेत. याच्या अनुषंगाने आणखीन आता आपण काय करणार आहे, MCQ घेणार आहे. आता MCQ म्हणजे स्ट्रक्चर काय असेल आपल्या लेक्चरचं, तर सुरुवात होईल PYQ पासून. ज्यावेळी आपण पृथ्वीचं अंतरंग अभ्यासू तर सुरुवातीला या घटकावरती आलेले आतापर्यंतचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न पहिला आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर अभ्यासक्रम अभ्यासायचा. ते झाल्यानंतर लेक्चरच्या शेवटी MCQs असतील, म्हणजे काय आपले प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील, ते आपल्याला सोडवायचे. आणि त्याच्यानंतर परत एक आपली टेस्ट असेल त्या संपूर्ण घटकांवरती. आता एवढं सगळं जर झालं ना, ते कोळून पिलं म्हणतो ना आपण, कोळून पिलो मी हे सर्व, ते मग म्हणू शकता तुम्ही घ्या बस आता कशाही स्वरूपाचा प्रश्न येऊ दे, काही येऊ दे, इथं माझा मार्क जाणार नाही, अशा पद्धतीची आपल्याला तयारी करायची. ओके. आता याच्यामध्ये सिद्धांत असतील, निर्मिती सिद्धांत असतील. ओके. ही रचना तर आहेच, ही रचना पण अभ्यासायची. प्लस खोलात जाऊन थोडस कोणकोणते इथं घटक आहेत, याची वैशिष्ट्ये काय आहेत असं म्हणूया आपण. वैशिष्ट्ये काय आहेत ती आपल्याला इथं अभ्यासाची, थोडक्यात अभ्यासाची, डिटेलमध्ये जायचं नाही. कारण काय यावरती प्रश्न आलेले आहेत, येऊ शकतात, येण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचा IMP घटक. आता हे तुम्ही असं म्हणू शकता याला की 2 भागामध्ये विभागूया. पूर्वीचा जो मी सिलेबस दाखवला, अभ्यासक्रम इन डिटेलमध्ये दाखवला, तो डिटेलमध्ये जर आपण विश्लेषण केलं तर ते येतो. पण महत्वाचे असणारे मुद्दे कुठे आहेत तर हे महत्वाचे मुद्दे आहेत. आता भूरूपांवरती खूप महत्वाचा असा मुद्दा आहे हा. वारंवार प्रश्न विचारलेले, त्यावरती वारंवार प्रश्न येतो. प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हा आहेच. त्याच्यामध्ये मुख्य 4 घटक आपल्याला अभ्यासायचे. जी भूरूप आपण पाहतो ना, भूरूप, एक नदी निर्मित असेल, दुसरं हिमनदी निर्मित असेल, तिसरं वारा निर्मित असेल आणि चौथं असेल ते म्हणजे सागर निर्मित. या भूरूपांचा अभ्यास करायचा. कशी निर्माण झाली हे विचारलं जात नाही, फक्त हे विचारलं जातं की हे भूरूप कुठलं आहे. एक परीक्षेमध्ये तर डायरेक्टली ती चित्र दिली होती, ही कुठली दरी आहे, हे कुठलं भूरूप आहे, हे काय आहे, हे काय आहे, आणि त्याची कारक कशामुळे निर्माण झाली, ती हिमनदीचं कोणतं आहे, नदीचं कोणतं आहे, वाऱ्याचं कोणतं आहे आणि सागराचं कोणतं आहे. म्हणजे भूरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हे झालं. आता यावरती प्रश्न येऊन गेले. मग आपल्याला काय करायचंय, कोणत्या कारणामुळे, क्षरणामुळे होतं, निक्षेपणामुळे होतं. आता एक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की रासायनिक अपक्षरण जे आहे त्याच्याशी निगडीत असणारे काही पॉइंट्स दिले होते. म्हणजे तिथं आपल्याला जायचं, ते आपल्याला करायचं. का तर याच्या अवतीभोवती 100% प्रश्न येणार, जगाच्या दृष्टिकोनातून म्हणतोय. ओके. त्यानंतर मग हवामान.
आता हवामानाच्या बाबतीमध्ये संपूर्ण जगाचं हवामान करायचं का नाही, इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पृथ्वीचा गोल घ्यायचा, त्याच्यावरती जे आपले विषुववृत्त रेखावृत्त आहेत ते, आणि याच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे काही हवामान विभाग होतात निर्माण, त्यांचा इथं आपल्याला अभ्यास करायचा. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. आता आणखीन थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो, येतं लक्षात. तर ह्या गोष्टी इथं आपल्याला बंधनकारकच आहेत, करणं आहे हे. मग आता सर हे झालं, हे महत्वाचं म्हणताय, मग बाकी होणार नाही? होणार ना. काय असतं लक्षात घ्या, PYQ हे आपल्याला दिशादर्शक असतात. एक तर ते PYQ शी रिलेटेड प्रश्न येईलच, नो डाऊट, ते करणारच आपण, पण त्याच्या पुढे मागे पण आपल्याला अंदाज घेत जावं लागतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्यात, पण काय फॅक्ट शी रिलेटेड आणि कन्सेप्टशी रिलेटेड अशा दोन्ही अनुषंगाने त्या गोष्टी समजून घ्यायच्यात आपल्याला. फक्त काय लिमिटेड याच्यामध्ये करायचं, त्या गोष्टी खूप फापड बसरा वाढवत बसायचं नाही, येतं लक्षात. सो हवामान याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ओके, तर हेही माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता जगाच्या दृष्टिकोनातून आता खंडांचा आपल्याला विचार करावा लागेल. प्रत्येक देशानुसार जायचं का? नाहीये, देशानुसार जायचं नाही. आता अभ्यास करत असताना आपण काय करायचं, जे काही पर्वतरांगा अभ्यासाचे, पठार अभ्यासाचे, नद्या अभ्यासायच्या आहेत. तुम्ही जर फक्त नद्या करत राहाल तर संपूर्ण जगातल्या नद्या एकाच वेळा करण्याचा प्रयत्न करू आपण, कुठलंही लक्षात नाही राहणार. मग त्यापेक्षा आपण एक अशी पद्धत अवलंबू शकतो की प्रत्येक एक एक खंड घेऊया. जसं की आता उदाहरणार्थ उत्तर अमेरिका, उत्तर अमेरिका खंडामध्ये असणारे पर्वतरांगा, महत्वाच्या नद्या, महत्वाची पठार, त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत का, ती देखील अभ्यासूया. आता प्रश्न कसे येतात बघा, एका परीक्षेमध्ये नदी किनारी वसलेली शहर कोणकोणते, एक बाजूला शहर आणि दुसरं म्हणजे नदी, जोड्या लावायच्या होत्या. एका परीक्षेमध्ये प्रश्न आला होता एका वर्षी की उत्तर अमेरिका खंडातली सर्वाधिक लांबीची नदी कोणती, पठारं कुठली, कोणत्या देशामध्ये आहेत, कोणत्या खंडामध्ये आहेत, तेही विचारलेलं आहे. पर्वतरांगांची वैशिष्ट्ये काय ते विचारलेलं आहे. त्यांची पर्वतरांगाची लांबी रुंदी माहिती पाहिजे, आलेले आहेत प्रश्न. म्हणून आपण काय करणार, प्रत्येक खंडानुसार अभ्यास करत जाणार. कोणकोणत्या खंडामध्ये काय काय वैशिष्ट्य ते पाहिजे आपल्याला. पर्वतरांगा अभ्यासायचे आहेत, यावरती प्रश्न असतो म्हणजे असतोच. त्यानंतर पठार, जगातली जी काही महत्वाची पठारं आहेत त्या सर्व पठारांचा अभ्यास करायचा, तोही खंडानुसार करायचा. प्रश्न आहे त्याच्यावरती येतात. वैशिष्ट्य म्हणलं ना की त्याच्या आजूबाजूने सर्व गोष्टी आपण कव्हर करतो, येतं लक्षात. तर तीही पाहिजेत आपल्याला. नद्या, आता नद्यावरती पण वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. जसं की नाईल आणि अमेझॉनचं कंपॅरिझन करून प्रश्न विचारला. जगातल्या दोन महत्वाच्या नद्या आहेत, नाईल आणि अमेझॉन. आता नाईलचं एक वेगळंच महत्व आहे, अमेझॉनचं पण एक वेगळंच महत्व आहे, बरोबर. म्हणजे दोन्ही वैशिष्ट्यांची काय केली होती, तुलनात्मक प्रश्न होता. सो तेही आपल्याला करायचं, पण त्याच्याच बरोबरीने जी इतर वैशिष्ट्य आहे, जी इतर माहिती आहे ती हे अभ्यासायची, येतं लक्षात. सो हेही आपल्याला इथं करणं आवश्यक आहे. हे महत्वाचे IMP पॉइंट सांगतोय. याच्या अवतीभोवती असणारे जे काही इतर घटक आहेत तेही आता आपल्याला अभ्यासाचे आहेतच. मग त्यानंतर भारताच्या भूगोलाला तेवढंच महत्व आहे जेवढं जगाच्या प्राकृतिक भूगोलाला आहे तेवढंच. ओके, आता इथं प्राकृतिक विभाग 5 प्राकृतिक विभाग आहेत, परफेक्टच पाहिजे. काय पाहिजे, परफेक्टच पाहिजे. अंदमान निकोबार वरती प्रश्न आला, दीव दमन वरती प्रश्न, लक्षद्वीप वरती प्रश्न आला, किनारी प्रदेशावरती प्रश्न आला, पठारी प्रदेशावरती प्रश्न आला, या सर्व घटकांवरती प्रश्न आलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे हे परफेक्ट करावंच लागणार आहे आपल्याला. इथं एक्सक्यूज द्यायचा नाही, स्किप करायचं नाही, हे इथं परफेक्ट लक्षात ठेवायचं. नो एक्सक्यूज आणि नो स्किप, स्किप करणं तर डोक्यात घ्यायचंच नाही. ओके, त्यानंतर महत्वाचा आणखीन एक मुद्दा तो म्हणजे नदी प्रणाली. आता इथं नदी प्रणालीमध्ये आजपर्यंत असं प्रश्न दिसलेला नाहीये की लांबी किती आहे आणि काय. आम्हाला धक्क्यानं मागच्या वेळी एक प्रश्न आला होता सिंधू नदीबद्दल. सिंधू नदीची खालीलपैकी उपनदी कोणती नाही, म्हणजे उपनद्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ब्रह्मपुत्र असेल, गंगा असेल, यमुना असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल, कावेरी असेल. एक प्रश्न अशा स्वरूपाचा आला होता, कृष्णा आणि कावेरीच्या तुलनेमध्ये, कृष्णा आणि गोदावरीच्या तुलनेमध्ये
कावेरी नदीला हिवाळ्यामध्ये देखील अधिक पाण्याचा पुरवठा का होतो? केला विचार कधी? नाहीच केला ना. आपण काही नदी म्हणलं की हा एवढी लांबी आहे, हे उपनदी डावीकडून उजवीकडून हे असं ते तसं हे 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 हे. आता हीच तुलनात्मक आपण विचार केला, हिमालयन नदी आणि दक्षिण पठारीय नदी आपण अभ्यास करताना तसंच करणार आहे. डायरेक्टली आपण दोन भागामध्ये विभागणी करायची. एक म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या किंवा उत्तर भारतीय नदी प्रणाली, दक्षिण भारतीय नदी प्रणाली, आणि एक म्हणजे पश्चिमेकडली आपली वाहणारी पश्चिम वाहिनी नदी प्रणाली. अशा पद्धतीने अभ्यास करायचा. 100% हमखास प्रश्न येणार यावरती आणि हमखास आपलं ते उत्तर पण तिथं बरोबर असणार. नदी प्रणाली यावरती प्रश्न आहेच. त्यानंतर दुर्लक्षित, भारताचाही अभ्यास करतो पण दुर्लक्षित केला जाणारा घटक उद्योगधंदे. नाही लक्ष देत आपण एवढं, इथंच आपले मार्क जातात. साध्या सिंपल गोष्टी आहे तो. आता एवढा अभ्यास करतोय ना आपण, आता आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की इथं काय करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने लॉजिकली पण आपण काही गोष्टी हे करतो. आणि आणखीन एक महत्वाचं, आता जसं जसं आठवलं तसं तसं सांगत जातोय. इथं फक्त असं नाही की PYQ घेतले, सिलेबस घेतला, MCQ घेतले, टेस्ट घेतली, प्रश्न कसे सोडवायचे, ऑप्शन एखादा आपल्याला ऑप्शन माहिती असेल त्यावरून उत्तरापर्यंत कसं जाता येतं, काय करता येतं, हे देखील इथं सांगितलं जाणार आहे. नुसतं असं नाही आहे की नाही सरळ मार्गे आपले निघाले. जिथे एखादं काही असं आला ट्रिकी अशी काही गोष्ट असेल तर तिथून उत्तर कसं काढायचं आणि ते बरोबर असण्याचे चान्सेस, प्रोबॅबिलिटी वाढवायची कशी, तेही तिथं सांगितलं जाणार आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं ना की नाही आठवत नाही, पण काहीतरी तिथं आहे की ज्यावरून तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ते कसं पोहोचायचं, काय करायचं, हे पण इथं सांगितलं जाणार. बऱ्याच गोष्टी आहेत इथं, लॉजिकवरती तुम्ही त्या करू शकता. आता उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये भारतातल्या आणि महाराष्ट्रातले दोन्ही स्पेशली, खास करून भारतातल्या उद्योगधंद्यावरती अधिक प्रश्न आलेले दिसतात. महाराष्ट्रावरचे 3च महत्वाचे मुद्दे आहेत, ते पुढे सांगतो मी की तेवढेच करायचे. पण इथं या घटकावरती पण प्रश्न आलेले दिसतात. आता आपण भारताचा भूगोल करतो, प्राकृतिक करतो, पर्वतरांगां करतो, त्यांची वैशिष्ट्ये करतो, नदी प्रणाली करतो, म्हणजे जनगणनाही करतो आपण, पण याला कुठंतरी आपण विसरतो. विसरायचं नाही, यावरती प्रश्न आहेत. हमखास गुण देणारा हा घटक आहे. मग त्याचबरोबरीने जनगणना यावरती प्रश्न विचारलेले आहेत. डिरेक्टली आकडे येतात का हो? नाही, वेगळ्या अनुषंगाने वेगळ्या पद्धतीने प्रश्न येतात. मग आकडे पाठ करायचे का? नाही, पाठ नाही करायचे, लक्षात ठेवायचे. कसे लक्षात ठेवायचे? एवढे अख्खी जनगणना कशी लक्षात ठेवणार? आहे ना, त्यालाही काहीतरी सिस्टम आहे, शॉर्टकट आहे, कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, यावरती हमखास प्रश्न आहे. यावरती या घटकांवरती हमखास प्रश्न येतात. ओके, सो हे करायचं आणि याच्या अवतीभोवती असणारे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते देखील आपल्याला पाहिजे आहेत. ओके, त्यानंतर पुढे महाराष्ट्राचा भूगोल, सदा सर्वदा दुर्लक्षित असणारा घटक. पण आता तुम्ही पाहिलं PYQच्या विश्लेषणामध्ये की प्रश्न येतायत. एकदाच 0 होता, त्यानंतर 1 2 3 3 4 5, म्हणजे काय दोन्ही घटकांच्या इक्विव्हॅलेंट आलेला आहे हा घटक. मग इथं काय अभ्यासाचं आहे, कशावरती प्रश्न येतात, तर इथं पर्वतरांगा अभ्यासाचे. एकच आहे हो आपली महत्वाची, सह्याद्रीवरती प्रश्न आलेले आहेत, 2 वेळेस प्रश्न येऊन गेलाय. मग आणखीन कोण राहतं? महत्वाचे 3 पर्वतरांगा राहतात आणखीन. याचेच जे काही फाटे आहेत तेच, शंभू महादेव असेल, हरिश्चंद्र बालाघाट असेल, अजिंठा सातमाळा असेल, ह्या पर्वतरांगा आहेत, त्यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्रातील नदी प्रणाली फेवरेट, गोदावरी, कृष्णा, भीमा, यावरती प्रश्न आलेले आहेत. दुर्लक्षित असणारा घटक विदर्भातली नदी प्रणाली, येऊ शकतो प्रश्न. इथं प्रश्न येऊ शकतो, विदर्भातली नदी प्रणाली, दुर्लक्षित असणारा घटक. ऐन वेळेस प्रश्न येईल, प्रेडिक्ट करून चला. महाराष्ट्रातले उद्योग, महत्वाचे औद्योगिक केंद्र, त्यांची वैशिष्ट्य, आलेले आहेत प्रश्न. आणि जनगणना हे देखील करायचं. जनगणनेवरती 2-3 वेळेस प्रश्न आले. महाराष्ट्राच्या जनगणनेवरती 3 वेळेस प्रश्न आलेले. पण प्रश्नांची पद्धत वेगळी, डायरेक्टली नंबर नाही आहेत.
कमी अधिक असणारे परिणाम करणारे घटक या घटकांचा इथं विचार केलेला आहे. सो हे इथं महाराष्ट्राचे महत्वाचे असणारे घटक आहेत. इथं आपल्याला हे नाही करायचं महाराष्ट्राच्या शेजारी असणारे कुठले राज्य आहेत, महाराष्ट्राचे हे काय आहे, किती जिल्हे, प्रशासकीय विभाग काय, कसं काय, नाही. हे करणार नाही का आपण? करणार ना. हार्डली तासाभराचं काम आहे. ह्या गोष्टी करून घ्यायच्या. काय आयोग काही करू शकतो. आता इथूनच आता धाकधूक लागलेली आहे. पेपर कसा येईल, काय होईल, तर नवीन पॅटर्न आहे, UPSC सारखंच येईल का पूर्वी होता तसाच येईल का, काय होणार आहे, कसं होणार आहे, मला तर पास व्हायचंय ना. मग काय करायचं? अभ्यास पूर्ण कर. अभ्यास कसा असला पाहिजे? परिपूर्ण असला पाहिजे. पेपर कसाही येऊ, भले 2018ची पुनरावृत्ती होऊ दे. 2018ला काय झालं, जगाच्या भूगोलावरती 12-13 प्रश्न आले, येऊ दे ना, मी तयार आहे. भले आयोगाने गुगली टाकू दे, भारताला वेटेज जास्त देऊ दे, तुझी परिपूर्ण तयारी आहे ना, असू दे ना, तू तिथेही मार्क्स मिळव. भले आयोगाने जगाच्या भूगोलाला फाट्यावर मारू दे आणि महाराष्ट्राला आणि भारताला उचलून धरू दे, तू तिथेही पुढे. आणि भले आयोगाने मग काय सोडूनच देऊ दे, काय सोडायचं तुमच्या लक्षात आलं असेल, आणि महाराष्ट्राला उचलून धरू दे, तिथेही तू तयार आहे. काय पाहिजे आणखीन? आणि या संपूर्ण भूगोलाचा जर आपण अभ्यास केला तर ह्यातले ज्या काही महत्वाचे मुद्दे असे जे कन्सेप्च्युअल पार्ट म्हणून आपल्याला खूप मदत करतात, याच्याही पलीकडे जाऊन कुठेतरी काही वेगळाच प्रश्न उभा केला आयोगाने. जसं मी 13 मार्क्सची गॅरंटी दिली, पण 2 मार्क्स मी एक सिली मिस्टेक साठी सोडून दिला आणि एक आउट ऑफ सिलेबस साठी. पण तिथेही तुम्हाला तो काय करणार आहे, लॉजिक लावायला किंवा इतर वेगळ्या पद्धतीने विचार करायला तो मदत करणार आहे. आणि तिथेही तुम्हाला उत्तर मिळवायला, उत्तर काढता येणार आहे. येतं लक्षात? ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं काय करायच्या आहेत, विशेष भर देऊन करायच्या आहेत आपल्याला. आता हे झालं अभ्यासक्रम पाहिला, आयोगाचा पाहिला अभ्यासक्रम, डिटेलमध्ये डिकोड केलेला पण अभ्यासक्रम पाहिला, त्यानंतर महत्वाचे काही पॉइंट आहेत ते पण पाहिले, प्रश्नांचं विश्लेषण पाहिलं. आता मग करू काय, मी कशा पद्धतीने अभ्यास करू, काय करणं मला गरजेचं आहे, सांगा बरं. आता काय करायला आता तुम्ही एवढं सांगितल्यानंतर? करा बरं, कमेंट करा. तर आता तुमच्या मनातली एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला. आता कुठेतरी मनामध्ये वाटलं असेल की नाही अरे आता म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाला कमी लेखून चालणार नाही, जगाच्या भूगोलाला कमी लेखून चालणार नाही, भारताला वेटेज देऊन चालणार नाही, असं काहीतरी चाललं असेल ना मनामध्ये, काहीतरी अशी एक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहात तुम्ही की हे करायचं, हे अशा पद्धतीने करायचं, हा सिलेबस कव्हर करायचा, मग त्यानंतर पुढच्या ह्या गोष्टी करायच्या, आणि मग त्यानंतर असं एकदम उंभट स्वाहा, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. कुणाला म्हणणार? राज्यसेवा पूर्व परीक्षेला. असंच का? तुमचा आत्मा काढून द्यायचा. ठीक आहे. आता काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ते पाहूया. पहिला सुरुवात एक लक्षात घ्या, तुम्ही इथे या अगर नाही, बंधनकारक नाहीये, पण तरीही स्वतः जरी करायचं असेल तरी याच पद्धतीने करा. पहिला PYQ डिटेलमध्ये स्वतः बघा. 18-17 पासूनचे पेपर घ्या, डाउनलोड करा. आयोगाच्या वेबसाईटवरती पेपर आहेत, आन्सर की पण आहेत, फायनल आन्सर की, आणि हे घ्यायचं. त्यानंतर PYQ पहिला बघायचे काय आहेत, कशा पद्धतीने आहेत, कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेले आहेत. मुख्य 3 भागामध्ये डिवाइड करायचं. जग, भारत, महाराष्ट्र, जसं मी आता केलं होतं. ओके. प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते लक्षात घ्या. प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते लक्षात घ्यायचं. त्यानंतर मग अभ्यासक्रमाकडे जायचं. अभ्यासक्रम कव्हर करायचं, जे महत्वाचे मुद्दे आहेत ते कव्हर करायचे. त्यानंतर MCQ सॉल्व्ह करायचे, मोस्ट IMP पार्ट. कारण अभ्यास तर सर्वच करतात, पण MCQ म्हणलं की नको वाटतं. MCQ म्हणजे ना आपली तयारी किती झालेली आहे, आपली वीट किंवा आपलं मडकं भाजलेलं आहे का नाही हे तपासून पाहण्याची एक गुरुकिल्ली आहे MCQ. म्हणजे जो अभ्यास करतो तो लक्षात राहतोय का ते तपासण्यासाठी MCQ खूप महत्वाचे आहेत. आणि याच पद्धतीने टेस्ट, ज्यावेळी तुम्हाला इथं कॉन्फिडन्स येतो ना की चलो ओके मी आता डन केलेलं आहे, माझं सगळं काही झालेलं आहे क्लिअर, मग इथं टेस्ट करा.
जे तुम्ही म्हणताय ओके डन म्हणताय ना, हे आहे का ओके, आहे का डन, की आणखीन काही असा मुद्दा आहे जो स्किप झालेला आहे, जो माझ्या लक्षात नाहीये, मला आठवत नाहीये, विसरलोय मी, तो विसर पडतोय. मग हे करावं लागेल टेस्ट. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी मित्र आपले काय करतात माहितीये, MCQ वाचतात, अभ्यास करतात, पण ह्या दोन महत्वाच्या गोष्टींकडे जायचं म्हणलं, ह्या दोन गोष्टी करायच्या म्हणलं की अंगावरती काटा नाही, असे बाबळीचे काटे येतात. हे भले मोठे एवढे एवढे काटे येतात. का भीती वाटते, का घाबरता, का माहिती, ते समजत नाहीये. तर टेस्ट द्यायचं म्हणलं की नको, MCQ सॉल्व्ह करायचे म्हणलं की नको. काही विद्यार्थी मित्र आपले असे सांगतात, सर कशाला वेळ घालवायचा, अभ्यास तर झालेला नाही आपला परफेक्ट, कशाला टेन्शन घेताय मग सर, झालंय सर्व काही कव्हर केलेलं. अरे दाद्या, केलंय हे तुला वाटतंय, ज्यावेळी मग एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसतो, पेपर समोर येतो, त्यावेळी मग अरे यार आठवतच नाहीये, अरे हे राहिलं बघ, हे करायचं, करायला पाहिजे होतं राव, उगाच सोडून दिलं. हे सगळ्या विषयांच्या बाबतीत सांगतोय, म्हणजे फक्त भूगोलाच्या बाबतीतच नाही, सर्वच विषय. तिथं मग अशी आपली गोची होते. करायचंय ना, मग तू केलंय ना, तुला स्वतःवरती विश्वास आहे ना, मग सोडव ना MCQ, सोडव ना टेस्ट, दे ना टेस्ट, काय बिघडतं, काय अडचण काय आहे. अरे उलट तुझा जो अभ्यास आहे त्याला एक फिनिशिंग टच येईल. काय म्हणतोय, फिनिशिंग टच येईल की अरे हा हे झालेलं आहे, हे ओके, चला हा काही मुद्दे विसरलेत, चलो पटकन ते रिव्हिजन करून घेऊया, बघूया काय नेमकं चुकतंय माझं, कशामुळे उत्तर चुकलं, कशामुळे ते जमत नाहीये मला, बघा ना टेस्ट करून. स्वतः सर्व गोष्टी कराव्या लागतील तरच मार्क्स मिळणार आहेत, नाही तर ते असं नको व्हायला की हा केलं का, हो हो केलं, हो केलं केलं केलं. एक मराठीमध्ये म्हण आहे बघा, तुम्ही ऐकले का नाही माहिती नाही कधी, महाराज काट्या लावल्या का, हो लावल्या हो, पण दिसत नाही तिथं, लावल्या काट्या, वारं आलं आणि उडून गेल्या, त्या काट्या लावल्या तुझ्याला काय मातीत घालायचं त्या. तसंच आहे आपलं, केला का अभ्यास, केला, परीक्षेला गेलो आणि विसरून गेलो, परीक्षेला गेलो आणि विसरून गेलो, मग काय महत्वाचं आहे. मग तुझी मागची 4-5 महिन्याची मेहनत जी आहे गेली मातीत. का तर ह्या दोन गोष्टी नाही केल्या. आता ह्यात पण काय दिवा लावलाय माहिती नाही, काय महाभारत तर असे आहेत की बस जिंदाबाद, एक PYQचं मार्केट मधलं पुस्तक आणायचं, ते प्रश्न वाचायचे, त्याच्याशी थोडंसं काहीतरी दिलेलं असतं तिथं 4-5 ओळीचं विश्लेषण, ते वाचायचं, ओके चलो डन हो गया. आयोग वेडा आहे मग एवढा सिलेबस द्यायला, बाकीचे जे लेखक आहेत ते वेडे आहेत एवढी पुस्तकं काढायला. तुम्ही कुठे राहता मग, तळ्यात आणि मळ्यामध्ये. प्री मध्ये काय होते सिच्युएशन माहितीये का, हे एक म्हणजे ही लाईन आहे, इथं 100चा आकडा आहे, बीट म्हणतो आपण, आणि इथं 0. 3-4 प्रकारचे आपल्याकडे म्हणजे विद्यार्थी मित्र दिसतात. पहिले 30 पर्यंत जाऊन थांबणारे, दुसरे 50 पर्यंत जाऊन थांबणारे, खूप जास्त होतात. तसं पाहायला गेलं तर रिझल्ट खूपच हे होतो, म्हणजे साधारणपणे 50-55% आसपास इथंच रिझल्ट लागलेला आपल्याला दिसतो, म्हणजे कट ऑफ. पण याचा अर्थ असा आहे का की एवढेच गुण हे विद्यार्थ्यांना मिळतात, याच्याही पुढे आहेत ना. हा कुठला झोन आहे, सेफ झोन. पेपर देऊन आला की डिरेक्टली काय झाली, मेन्सला सुरुवात केली. याच्यामध्ये 50 आणि या 60च्या मध्ये असं आपण कन्सिडर करूया. या इथं हा जो गट आहे हा नेहमी तळ्यात आणि मळ्यात असतो, तळ्यात आणि मळ्यात. का बरं तळ्यात आणि मळ्यात. एक दिवस वाटतं नाही होणार आपलं, इथपर्यंत काय वर कट ऑफ जाऊ शकत नाही, खाली येणार 100% आपण होणार. दुसऱ्या दिवशी वाटतं नाही राव होतच नाही, नाहीच होणार. तिसऱ्या दिवशी परत वाटतं हा होणार होणार होणार. असं काय होतं बरं, होणार नाही होणार, होणार नाही होणार. कारण चर्चा आजूबाजूचे आपले विद्यार्थी जे असतात ना त्यांच्यामध्ये पण असे बरेच, हा खूप मोठा गट आहे, या तळ्यात मळ्यात असणारी खूप विद्यार्थ्यांची संख्या असते.
आणि यांच्यामध्येच काय असतं, युद्ध सुरू असतं. हे सेफ वाले लागले मेन्सच्या तयारीला, झाली यांची मेन्स सुरू. रिझल्ट लागेपर्यंत 2 महिने जातात. 2 महिन्यानंतर कळतो आनंदाची बातमी की तुम्ही पास झालात. पण प्रॉब्लेम काय होतो, तुमचं कॉम्पिटिशन परत यांच्यासोबत आहे. हे ऑलरेडी सेफ झोन मध्ये होते, निघून गेले पुढे. 2 महिने तुमच्या पुढे आहेत. तुम्ही काय करत होता, तळ्यात मळ्यात होतात. आणि हे इथून खालचे, ह्यांचं तर काय सोडूनच द्या. हे लिंबू टिंबू आहेत काय नाहीत काय. आपण कुठं, या इथं किंवा इथं, तुम्ही ठरवा हे इथं राहायचंय की इथं राहायचं. जर इथं राहायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी करायच्या. जर ह्याच्यामध्ये अडकून राहायचं असेल तर एवढंच करायचं. ह्याच्यामध्ये पण काय होतं माहिती नाही आहे, तुम्ही इथंही खाली येऊ शकता परत. जर तुम्हाला या सेफ झोन मध्ये जायचं असेल तर हे करावंच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. डोकं आदळा, काय करायचं ते करा, पण कराच. हे झालं तरच तुम्ही इथं सेफ झोन मध्ये. भूगोलाच्या दृष्टिकोनातून नाही, प्रत्येक विषयाच्या दृष्टिकोनातून सांगतोय. सेफ झोन मध्ये जायचं असेल, आता बघा ना, आताचे रिझल्ट बघा, याच्या अगोदरचे रिझल्ट बघा, तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी मधला एक विद्यार्थी मिळतोच इथं. हे इथले जे आता सांगितलं नाही कॅटेगरी, आता डिटेलमध्ये सांगितलं ना, पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की हा हे सेफ झोन, हे तळ्यातले मळ्यातले. तळ्यात मळ्यात राहायचं असेल, बसा करा विचार तुम्ही या गोष्टीवरती. सेफ झोन मध्ये जायचं असेल तर मग परत वेगळ्या पद्धतीने जावं लागेल. सेफ झोनचा फायदा काय आहे, मुख्य परीक्षेमध्ये पण तुम्हाला वेळ भेटतो, सर्व गोष्टी तुमचे हे होतं. तळ्यात मळ्यात राहाल तर मग काय नाही, ना खायला फुरसत ना पळायला फुरसत, अशी वेळ होऊन बसते. आणि अशा कंडिशन मध्ये मग अभ्यास होतो की नाही होतो हे तुम्हीच विचार करा. सो ह्या झोन मध्ये राहायचं तरच पुढे आपल्याला काहीतरी होप्स ठेवता येतो. इतर आलं तर मित्रांनो काहीच होणार नाही, हे महत्वाचं. सो ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. या पद्धतीने जाल तर 100% यश तुमचं आहे. ओके, त्यानंतर संदर्भ साहित्याकडे जाऊया. फापड बसायला करायचं नाही संदर्भ साहित्यामध्ये. आता स्टेट बोर्ड वाचायचे, काही महत्वाचे स्टेट बोर्ड वाचायचे. खास करून आता तुमच्याकडे आहे नाही अवेलेबल, आता मला माहिती नाहीये, पण एक स्टेट बोर्ड मध्ये ना एकच पुस्तक खूप भारी आहे. 11वीचं पुस्तक आहे, नवीन सिलेबस मध्ये नाही, आय थिंक ते 2012 किंवा 13चं पुस्तक आहे. संपूर्णपणे जगाच्या भूगोलाला वाहिलेलं पुस्तक. जे जगाच्या भूगोलाशी निगडीत असणारे जे काही आपण मुद्दे अभ्यासले त्याला वाहिलेलं पूर्णपणे तेच आहे. तेवढं एक पुस्तक जरी केलं नाही, एवढं 11वीचा जुना भूगोल आहे, बाहेर मिळणं खूप शक्यता कमी. शोधा, बघा भेटतं का. ओके, त्यानंतर हे नाही मिळालं ठीक आहे, इथे मग तुमचं सर्वात महत्वाचं काम होतं भूगोल व पर्यावरणाचं सौदी सरांचं पुस्तक, वन स्टॉप सोल्युशन. कुठल्याही इतर प्रकाशनाकडे जायचं नाहीये. आकडेवारी असेल किंवा इतर काही गोष्टी कन्सेप्ट असतील किंवा इतर काही माहिती असेल, कमी जास्त होऊ शकतं, पण हे ऑथेंटिक आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे. ऍज इट इज आहे तशी वाक्य उचलून प्रश्न विचारलेले आहेत, तशी वाक्य उचलून प्रश्न विचारलेले. त्यानंतर आपल्या क्लासच्या नोट्स असतील, फापड बसायला नसणार आहे, टू द पॉइंटच असतील. इथेही जे पाहिजे तेच, इतर गोष्टी नाही करायच्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भूगोलाचा अभ्यास करत असताना ऍटलास डोळ्यासमोर ठेवायचाच. भूगोल म्हणलं की ऍटलास समोर पाहिजेच. इवन तुमच्या रूम मध्ये असेल किंवा तुम्ही जिथं लायब्ररीमध्ये अभ्यास करता तो जो काही कंपार्टमेंट असेल त्या तिथं ना 3 नकाशे कायम आपल्या समोरच असले पाहिजे. एका बाजूला जगाचा, एक बाजूला भारताचा आणि एका बाजूला महाराष्ट्राचा. हे 3 नकाशे हे समोर पाहिजे म्हणजे पाहिजे 12ही महिने. तो नकाशा फक्त काही भूगोलासाठीच मदत करतो असं नाहीये, तर इतर विषयांमध्येही तो मदत करत असतो. ओके, तो कुठलाही विषय असो, मग इतिहास असो, पॉलिटी असो, इकॉनॉमी असो किंवा आणखीन कुठलाही असो, सो त्या तिथं हा मदत करतो. हे एवढं फक्त करा बस, काही बाकी वेगळं करायची गरज नाही. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला इथं करायच्या. संदर्भ साहित्य. आणि परत एकदा उद्याचं सेशन हे पॉलिटिक्स असणार आहे अर्षद सरांचं.
सो तेही जॉईन करा. काही कोणाला शंका, मनात काही विचार काही असतील तर विचारू शकता. आहे का कोणाच्या मनामध्ये काही डाऊट? ये ऐसा ही क्यों होता है, असंच का होतं? वाटतं का काही? आणि स्वतः विश्लेषण करा. महत्वाचं म्हणजे PYQ खरंच महत्वाचे आहेत. त्यानंतर सिलेबस, जे मी सांगितलं नाही याच्यामध्ये सर्वात महत्वाचा काय मुद्दा आहे, काय घटक आहे, तर ही स्ट्रॅटेजी खरी. हे एवढं करा. 100% लिहून देतो मी तुम्हाला. कोणाला जर इच्छा असेल ना, बॉन्ड पेपर आणायचा, यायचं, सह्या करायच्या, मी पण करतो, तुम्ही पण करा. हे एवढं परफेक्टली फॉलो करायचं, हे लक्षात ठेवा. ओके. आणखीन काही कोणाला प्रश्न वगैरे असतील? हा, इथं विचारायला नको वाटत असेल तर आपले ऑफिसचे नंबर आहेत तिथंही तुम्ही कॉल करून विचारू शकता. तिथेही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. ओके, चला थांबूया, मग भेटूया उद्याच्या सेशनमध्ये अर्षद सरांसोबत. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.